मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वीर अभिमन्यू ही गोष्ट. कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव यांचे महायुद्ध चालू होते. द्रोणाचार्य कौरव सैन्याचे सेनापती होते. त्यांनी सैन्याची रचना चक्रव्यूह पद्धतीने केली होती. चक्रव्यूह फोडण्याची कला तिघांनाच माहीत होती. श्रीकृष्ण, अर्जुन आणि अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू. अर्जुन त्या दिवशी दुसरीकडे युद्धात गुंतला होता. श्रीकृष्ण हा अर्जुनाचा सारथी होता, म्हणून तो अर्जुनाबरोबरच होता. युधिष्ठिरासमोर मोठा पेच पडला. चक्रव्यूह फोडला पाहिजे, कौरवांचा पराभव केला पाहिजे आणि अभिमन्यूशिवाय चक्रव्यूह फोडणारा दुसरा कोणी तेथे नव्हता. पण अभिमन्यू हा 16 वर्षांचा कुमार, त्याला पाठवणे योग्य होईल काय? वीर अभिमन्यूने हा पेच सोडवला. तो म्हणाला, काका, मी जातो आणि चक्रव्यूह फोडतो. तुम्ही भीमसेन काका आणि इतर सगळे माझ्या मागोमाग या. आपल्याला खात्रीने यश मिळेल. युधिष्ठिराने त्याला आशीर्वाद दिला. अभिमन्यू गदा धनुष्यबाण घेऊन कौरवांच्या सैन्यावर तुटून पडला. त्याने अनेक वीरांना ठार केले. अखेर चक्रव्यूह फोडून तो आत घुसला, परंतु त्याच्या मागोमाग इतर पांडव सैनिक जाऊ शकले नाहीत. जयद्रथाने युधिष्ठिर, भीम अशा महापराक्रमी वीरांना रोखले व मागे रेटले. कौरव सैन्यात जयद्रथ हा एक पराक्रमी वीर होता. त्याने शंकराकडून एक वर मिळवला होता. त्यामुळेच त्याने या वीरांना चक्रव्यूहात घुसू दिले नाही. अभिमन्यू चक्रव्यूहात एकटा सापडला आणि अडकला. चक्रव्यूहाचा भेद कसा करावा हे त्याला माहीत होते, परंतु त्यातून बाहेर कसे पडावे हे मात्र माहीत नव्हते. तो पराक्रमांची शर्थ करीत होता. त्याने कित्येक बलाढ्य शत्रूंना ठार मारले. कर्ण, दुर्योधन, दुःशासन, द्रोणाचार्य यांनाही त्याने पराभूत केले. पण त्याला कोणाची मदत नव्हती. अखेर अनेक शत्रूंनी त्याला घेरले. त्याच्या शरीरात शेकडो बाण घुसले होते. त्याच्या हातात आता केवळ गदा उरली होती. दुःशासनाचा पुत्र आणि अभिमन्यू यांचे गदा युद्ध सुरू झाले. एकमेकांच्या तडाख्यांनी दोघेही एकदमच बेशुद्ध पडले. दुःशासनाचा पुत्र प्रथम शुद्धीवर आला. त्याने बेशुद्ध अभिमन्यूच्या डोक्यात गदा घातली आणि त्याला ठार केले. अशा तऱ्हेने अधर्माने लढून कौरवांनी अभिमन्यूला ठार केले. वीर अभिमन्यू शौर्याने लढला आणि लढता लढता मेला, म्हणून तो अमर झाला.